Okay, so this is the next topic in the core Java called interface. What is this? Basically interface? Interface is collection of declarations. What do we declare? We can declare variables and functions. आता जे मी डिक्लेरेशन म्हणतोय तर डिक्लेरेशन आणि डेफिनेशन मध्ये फरक आहे. आपण जेव्हा एखादं फंक्शन डिफाईन करतो म्हणजे त्याचा कोड लिहितो. ओके, तर फंक्शन डिफाईन करा, फंक्शन इम्प्लिमेंट करा, म्हणजे थोडक्यात त्या फंक्शनचा कोड लिहा. ऑलराईट. सी मध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण फंक्शन कॉल आधी करतो आणि नंतर ते डिफाईन करतो, त्यावेळेस आपण कंपायलरला इन्फॉर्म करण्यासाठी ते फंक्शन आधी लोकली किंवा ग्लोबली डिक्लेअर करतो. तर फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे फक्त हेडर लाईन लिहायची, त्यात कुठेही सिंटॅक्स असेल तर कुठेही कोड लिहायचा नाही. वेरॅज जेव्हा आपण फंक्शन डिफाईन करतो, तर डिफाईन करतो म्हणजे आपण त्या फंक्शनचा कोड लिहितो. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण त्याचा कोड लिहिला असतो. जसं आपण सी प्रोग्राममध्ये मेन फंक्शन लिहितो, तर मेन फंक्शन आपण जेव्हा लिहितो म्हणजे आपण मेन फंक्शन डिफाईन करतो, म्हणजे आपण मेन फंक्शन इम्प्लिमेंट करतो. इज इट क्लिअर? आता इंटरफेस इज अ कलेक्शन ऑफ डिक्लेरेशन्स. डिक्लेरेशन्स म्हणजे डिक्लेरेशन, डेफिनेशन नाही. म्हणजे इंटरफेसमध्ये आपल्याला कोड देता येत नाही, लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं इंटरफेसमध्ये फक्त फंक्शनची डिक्लेरेशन्स असतात, डेफिनेशन नसते, कोड नसतो. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की इंटरफेस इज लाईक क्लास. पण फरक असा आहे, मोठा फरक यामध्ये, की इंटरफेस इज अ codeless class. What I mean codeless class is it's like class. क्लासमध्ये आपण काय करतो? क्लास इज कलेक्शन ऑफ त्याचा कोड प्रोव्हाइड करतो, इम्प्लिमेंटेशन असतं. वेरॅज इंटरफेसमध्ये आपण जेव्हा फंक्शन लिहितो तेव्हा त्या फंक्शनमध्ये फक्त डिक्लेरेशन असतं. इंटरफेसमध्ये कोड नसतो, फंक्शनमध्ये कोड नाहीये, म्हणजे फंक्शनचं डिक्लेरेशन आहे. क्लिअर? मग इंटरफेसमध्ये फक्त डिक्लेरेशन्स आहेत. मग ह्या अशा इंटरफेसचा यूज काय असतो? व्हॉट इज द पर्पज? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह इंटरफेस? बेसिकली इंटरफेस इज डिझाइन्ड टू स्टँडर्डाइज द क्लासेस. आता हे क्लासेसमध्ये स्टँडर्डायझेशनची गरज का आहे? तर मागच्या तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल मी रिपीट करतो, की जसं आपण युनिव्हर्सिटी सिलेबस डिझाईन करते, तर असं इमॅजिन करा की समजा युनिव्हर्सिटीने सिलेबस डिझाईन केला नसता किंवा युनिव्हर्सिटी कन्सेप्टच नसता, तर काय झालं असतं? तर प्रत्येक कॉलेजमध्ये TYBCSला जरी जावा नावाचा सब्जेक्ट असता, तरी जावा सब्जेक्टमध्ये काय शिकवायला पाहिजे, काय शिकवायला नाही पाहिजे, याच्यामध्ये काहीही स्टँडर्डायझेशन नसतं. म्हणजे असं झालं असतं की एखाद्या क्लासमध्ये जावाच्या नावाखाली 3 टॉपिक शिकवलेत, एखाद्या क्लासमध्ये 5 टॉपिक शिकवलेत, एखाद्या क्लासमध्ये 10 टॉपिक शिकवलेत. असं व्हेरिएशन्स होऊ शकतात, असं वेगवेगळं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. बरोबर आहे? मग आता इथं युनिव्हर्सिटीने काय केलं, की TYBCS जे काही कुठली कॉलेजेस आहेत, ज्यांच्याकडे TYBCS शिकवलं जातं किंवा क्लासेस आहेत, ज्यांच्याकडे TYBCS शिकवलं जातं, यांच्यामध्ये जावा नावाचा सब्जेक्ट जो आहे, तर जावा टॉपिकमध्ये, जावा सब्जेक्टमध्ये हे सब टॉपिक्स आहेत, ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी काय केलं युनिव्हर्सिटीनी, एक इंटरफेस डिझाइन केला, म्हणजे सिलेबस डिझाइन केला थोडक्यात, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं, की काय-काय शिकवायला पाहिजे. TYBCSमध्ये काय-काय येतं, काय-काय शिकवायला पाहिजे, हे त्यांनी डिक्लेअर केलं. ओके. नाऊ रिमेंबर अगेन, युनिव्हर्सिटी हॅज टोल्ड अस व्हॉट टू टीच. What they have not told us or what they haven't told us how to teach. म्हणजे तसंच इंटरफेसमध्ये कुठली फंक्शन असायला पाहिजेत हे सांगितलंय. पण ती फंक्शन कशी लिहायची, आतमध्ये कोड कसा असेल, हे काही सांगितलेलं नाहीये. आता का सांगितलेलं नाहीये? Why university has not told us how to teach? Because they want to give a freedom to the classes how to implement it. म्हणजे इंटरफेसने काय सांगितलं, की विच फंक्शन शुड बी देअर, त्यांनी डिक्लेअर केलेली आहेत. बरोबर की नाही?
पण त्याचं डेफिनेशन नाही, कोड नाहीये. मग ज्या क्लासला पाहिजे त्या क्लासवाल्यांनी प्रत्येकाने आपल्याला पाहिजे तसा कोड लिहा. यू इम्प्लिमेंट द वे यू वॉन्ट. दॅट्स अ फ्रीडम क्लासेस हॅज गॉट. लक्षात येत आहे? आणि म्हणून मी जे काही जेव्हा शिकवतोय, तर माझी स्टाईल आणि बाकीची स्टाईल ही वेगळी आहे. कारण माझं द वे आय इम्प्लिमेंट, द वे आय टीच इज डिफरंट दॅन अदर क्लासेस और कॉलेजेस. लक्षात येत आहे? मग ह्यात डिफरन्सेस कशामध्ये आहेत? सिलेबस सेम आहे. आम्ही मध्ये माझ्याकडं हे आम्ही सगळे सेम गोष्ट शिकवतो. बट डिफरन्स इज द वे वी टीच. आणि हाच सगळा डिफरन्स जो आहे, द वे वी टीच, द वे वी इम्प्लिमेंट इज डिफरंट इन ऑल क्लासेस अँड कॉलेजेस. क्लिअर? मग युनिव्हर्सिटीने सिलेबस डिझाईन का केला? जस्ट टू हॅव अ स्टँडर्डायझेशन इन क्लासेस अँड कॉलेजेस. मग ज्या ज्या कॉलेजमध्ये बीसीएसचा कोर्स चालतो, त्या त्या कॉलेजमध्ये टीवाय बीसीएसला जावा सब्जेक्ट असणार आणि त्यांच्याकडे हा सिलेबस असणार. क्लिअर? मग आता जेव्हा आपल्याला क्लास डिझाईन करायचा आहे, तर क्लास डिझाईन करताना आपल्याला निवडायचं आहे की कुठला इंटरफेस इम्प्लिमेंट करायचा ते. समजतंय? मग आता काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट अशा पण आहेत की ज्या कुठला स्पेसिफिक सिलेबस शिकवतच नाहीत. बीसीएसचा, बीकॉमचा किंवा अजून कुठल्या युनिव्हर्सिटीचा असं काहीच नाही. दे जस्ट हॅव अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. वेअरएज आपला क्लास जो आहे, आम्ही काय ठरवलंय की धाडवे क्लासेस इज गोइंग टू इज इम्प्लिमेंटिंग बीसीएस सिलेबस. मग बीसीएस सिलेबस कोणाचा? तर वी आर इम्प्लिमेंटिंग सिलेबस ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. म्हणून तुम्हाला मी प्रत्येक वेळेस ओरिएंटेशन लेक्चरला क्लिअर करत असतो की आपण जो सिलेबस फॉलो करणार आहोत तो पुणे युनिव्हर्सिटीचा आहे. मग मॉडर्न कॉलेजचे सिलेबसचं काय? त्यांचा सिलेबस सेमच आहे. थोडेफार व्हेरिएशन्स आहेत, आपण ते वेगळे टॅकल करतोय, पण जावा सिलेबस सेम आहे. मग एमआयटीचा वेगळा ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे त्यांची, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, त्यांचा पण सिलेबस जावाचा सेमच आहे. फक्त वेगळा ट्रायमिस्टरमध्ये डिवाइड केलेला आहे. सो माय पॉइंट इज की आपण जे काही इथं ज्यामध्ये शिकतोय, हे मी ठरवलंय की मी हा सिलेबस इम्प्लिमेंट करतोय म्हणून मला ते शिकवणं भाग आहे. आता ह्याच्यामध्ये मी तर बीसीएसचे क्लासेस चालवतो, पण मी ह्यामध्ये तुम्हाला काय अकाउंटिंग टॅक्सेस शिकवत नाही, कारण मी काय त्यांचा बीकॉमचा इंटरफेस इम्प्लिमेंट करत नाही ना. पण हे जर कॉमर्सचा क्लास असेल, तर त्यांनी बीकॉमचा इंटरफेस इम्प्लिमेंट करतायत, तर त्यांनी जावा शिकवणं अपेक्षित नाहीये. ॲडिशनली त्यांच्या स्टुडंट जाऊ शकतात, पण त्यांना ते मस्ट नाहीये, मॅन्डेटरी नाहीये. लक्षात घ्या. त्यामुळं क्लास डिझाइन करताना त्यांनी कुठला इंटरफेस इम्प्लिमेंट करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. सो इट डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन. इथपर्यंत क्लिअर आहे? आता ही जी तुमची समोर आता लाईन दिसते इथे येलो, क्लास इम्प्लिमेंट्स इंटरफेस, हा खूप किंवा ह्याचं सगळं सार ह्याच्यामध्ये आहे की कोण इम्प्लिमेंट करतंय, तर क्लास इम्प्लिमेंट करतोय. काय इम्प्लिमेंट करतायत ते इंटरफेस. इंटरफेसला इम्प्लिमेंट का करावं लागतं? कारण इंटरफेसमध्ये कोड नाहीये ना. इट्स अ कोडलेस. मग त्याचा कोणीतरी कोड, डेफिनेशन, इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. मग त्याची डेफिनेशन कोण देणार? त्या फंक्शनची डेफिनेशन देणार, तर तो क्लास. सो बेसिकली क्लास प्रोव्हाइड्स डेफिनेशन्स ऑफ ऑल द फंक्शन्स डिक्लेअर्ड इन द इंटरफेस. इथपर्यंत क्लिअर आहे? त्यामुळं तुम्हाला सिंपल 1 मार्क क्वेश्चन, हू इज इम्प्लिमेंटिंग? आन्सर इज क्लास. व्हॉट क्लास इज इम्प्लिमेंटिंग? इंटरफेस. म्हणून सगळे पाठ करा, डोक्यात बसवा, 10 वेळा लिहून काढा. क्लास इम्प्लिमेंट्स इंटरफेस. क्लिअर? पॅरामीटर समजून घ्या की आपण जेव्हा इंटरफेस डिझाइन करतो, तर इंटरफेसमध्ये काय असतं? तर फंक्शन्स. पण फरक असा आहे की फंक्शन इथं बॉडी नाहीये, डेफिनेशन नाहीये, कोड नाहीये, सेमीकोलन आहे, हे फक्त डिक्लेरेशन आहे. क्लिअर? मग आता हा जो कोड नाहीये, who to provide definition, who's going to implement tasks. So हा इंटरफेस इम्प्लिमेंट करणार. सॉरी. तो क्लास इम्प्लिमेंट्स इंटरफेस. जसं आपण इनहेरिटन्स मध्ये मागच्या टॉपिकमध्ये इनहेरिटन्स आपण जेव्हा शिकलो, तसं एक्सटेंड्स कीवर्ड वापरला होता. तर एक्सटेंड कीवर्ड हा आपण इनहेरिटन्ससाठी, डेरिव्हेशनसाठी वापरतो.
वेअर ॲज इंटरफेसला इम्प्लिमेंट्स हा कीवर्ड वापरायचा. जसं इंटरफेस हा जावाचा कीवर्ड आहे, तसंच इम्प्लिमेंट्स हा पण जावाचा कीवर्ड आहे. सो आय रिपीट, क्लास, इम्प्लिमेंट्स, इंटरफेस. आता क्लासचे पण डेटा असू शकतो आणि फंक्शन असू शकतात. पण महत्वाची गोष्ट काय, जर हा क्लास हा इंटरफेस इम्प्लिमेंट करत असेल, तर त्या इंटरफेसमध्ये जी काही फंक्शन्स डिक्लेअर केलेली आहेत, ती ह्या क्लासनी इम्प्लिमेंट केली पाहिजेत, म्हणजे डिफाईन केली पाहिजेत, म्हणजे त्याचा कोड द्यायला पाहिजे. मग समजा या इंटरफेस पासून 3-4 क्लासेस असतील इम्प्लिमेंट केलेले, तर प्रत्येकाने ते फंक्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे. पण प्रत्येकाचा आतमधला कोड जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळं असू शकतं. क्लिअर आहे? फॉर एक्झाम्पल, जसं मागच्या वेळेस मला सांगितलं मी, यू ऑल आर स्टुडंट. सो बिकॉज यू आर अ स्टुडंट, एव्हरीबडी इज गोइंग टू आस्क यू टू व्हॉट स्टडी. सो यू मस्ट राईट अ फंक्शन स्टडी. तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. पण तुम्हाला मी फ्रीडम देतोय की कसा अभ्यास करायचा तुमचं तुम्ही ठरवा. सो एव्हरीबडी इज स्टडिंग ॲज अ स्टुडंट. एव्हरी स्टुडंट इज स्टडिंग. बट हाऊ दे आर स्टडिंग, द वे दे स्टडी इज डिफरंट. हो की नाही? कोण सकाळी उठून अभ्यासाला बसेल, पहाटे उठून, कोण रात्री जागेल, कोण दुपारी बसेल, कोण लिहून काढेल, कोण पाठांतर करेल. तर प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे आणि हाच इम्प्लिमेंटेशन डिफरन्स आहे. पण अभ्यास करायला पाहिजे, या गोष्टी मस्ट आहेत, हे आपण डिक्लेअर करतो. बरं, आता अपार्ट फ्रॉम या सगळ्या ज्या मेथड्स जे आपण डिक्लेअर केलेल्या इंटरफेस मधल्या डिफाईन केल्यात, कोड लिहिला आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम दॅट यू कॅन ऑल्सो प्रोव्हाइड ऍडिशनल मेथड्स. आपल्याला अजून पाहिजे तेवढी क्लासमध्ये आपण लिहू शकतो. तर तर मग क्लास करायचं काय पुढं? त्या क्लासचे आपण ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो. ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ऑब्जेक्टमध्ये काय जातं? तर क्लासमध्ये जे काय आहे, तो कोड तर क्लासमध्येच राहतो. त्यातला जो डेटा आहे, तो ऑब्जेक्टमध्ये जातो. मग क्लासचा सगळा ऑब्जेक्टमध्ये जातो का? तर अजिबात नाही. स्टॅटिक डेटा जो असतो, तो राहतो. करेक्ट? पण जो नॉन स्टॅटिक डेटा आहे क्लासचा, तो ऑब्जेक्टला जातो. तो क्लासमधला फक्त नॉन स्टॅटिक डेटा ऑब्जेक्टमध्ये जातो. क्लिअर? आणि मग या क्लासची फंक्शन्स आपण कॉल करतो. तर everybody, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? इंटरफेसचा जो पर्पज आहे, हा बेसिक पर्पज काय आहे? तर सगळ्या क्लासेसमध्ये स्टँडर्डायझेशन आणलं पाहिजे. आणि म्हणून हे नेहमी पब्लिक असतात. म्हणजे असे कुठले जे आपल्याला वाटतं की सगळ्यांनी हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्सिटीचा BCAचा सिलेबस हा काही प्रायव्हेट नाहीये, हा पब्लिक आहे. हा युनिव्हर्सिटीनी त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे. एनीबडी कॅन गेट इट. बरोबर आहे. पण तुम्हाला त्या कोर्समधलं काही शिकायचं असेल, तर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावी लागेल. मग तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकता येईल. हो की नाही? पण सिलेबस तर आपल्याला पब्लिकच आहे. त्यामुळे इंटरफेसचा जे काही डेटा आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत, डेटा म्हणा, फंक्शन्स म्हणा, ह्या स्टँडर्डायझेशन असं मोठे असल्यामुळं सगळ्या पब्लिक आहेत. सो इंटरफेस डिक्लेरेशन्स आर ऑलवेज पब्लिक. दे आर नेव्हर प्रायव्हेट. इथपर्यंत कळलं? दुसरी गोष्ट, आता इंटरफेसचे सगळ्यात महत्त्वाचा अजून एक फरक लक्षात घ्या. बरं, सिमिलरिटी काय कळली तुम्हाला? की इंटरफेसमध्ये डेटा आणि फंक्शन्स आहेत, क्लासमध्ये पण डेटा आणि फंक्शन्स आहेत. अजून एक तुम्हाला सिमिलरिटी सांगतो मी. इंटरफेसचं नाव, जसं क्लासचं नाव आपलं कॅपिटलने सुरू होतं, तसं इंटरफेसचं नाव पण कॅपिटलने सुरू होतं. त्यामुळे आता होतं असं, की त्या कॅपिटल लेटरमध्ये पटकन आपल्याला कळत नाही की तो इंटरफेसचा क्लास आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं नावावरनं. तिसरी सिमिलरिटी, जसं प्रत्येक क्लासची कंपाईल केल्यानंतर जावा कंपायलर एक डॉट क्लास फाईल बनवतो, ज्यामध्ये तो त्या क्लासचा बाईट कोड स्टोअर करतो. तसंच प्रत्येक इंटरफेसची पण एक डॉट क्लास फाईल तयार होते, ज्यामध्ये तो त्या इंटरफेसच्या जो काही गोष्टी आहेत, त्याचा बाईट कोड त्यात स्टोअर करतो. आय रिपीट, Java compiler creates dot class file for every class and every interface separately, individually. प्रत्येक क्लासची, प्रत्येक इंटरफेसची एक डॉट क्लास फाईल तयार होते, ज्यामध्ये त्या क्लासचा, त्या इंटरफेसचा बाईट कोड स्टोअर होतो.
क्लिअर? तर तुम्हाला आठवत असेल पॅकेज नावाचा टॉपिक जो होता, त्यात आपण शिकलो होतो, की पॅकेज इज अ कलेक्शन ऑफ डॉट क्लास फाइल्स. पण डॉट क्लास फाईल कोणाची बनते? तर नुसती क्लासची नाही बनत, इंटरफेसची पण बनते. सो पॅकेज इज अ कलेक्शन ऑफ क्लासेस अँड इंटरफेसेस आणि प्लस सब पॅकेजेस तुमचे. सब फोल्डर म्हणतो आपण तसं. ठीक आहे? ओके. आता पुढचा पॉइंट काय? की डिफरन्स काय मेनली इंटरफेस आणि क्लासमधला? तर मेजर डिफरन्स असा आहे, की इंटरफेसमध्ये फक्त डिक्लेरेशन आहे फंक्शनचं, क्लासमध्ये मात्र डेफिनेशन. हा यातला मेजर फरक. दुसरा एक मेजर फरक लक्षात घ्या, की ऑब्जेक्टची डेफिनेशन काय आहे? की ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ऑब्जेक्ट इज नॉट इन्स्टन्स ऑफ इंटरफेस. त्यामुळं क्लासचे ऑब्जेक्ट बनतात. इंटरफेसचे ऑब्जेक्ट बनत नाहीत. इंटरफेसचे ऑब्जेक्ट क्रिएट होत नाहीत. इंटरफेस कॅनॉट प्रोड्यूस ऑब्जेक्ट्स. का नाही प्रोड्यूस करू शकत? कारण इंटरफेस फंक्शनला नाही आहे आणि मग ऑब्जेक्ट फंक्शन कॉल केलं काय होईल? कोड. आणि मग जर कोड दिला तर मग इंटरफेस मध्ये काही फरकच राहणार नाही. इज दिस क्लिअर? तर दोन मेजर फरक तुम्हाला सांगितले आता मी, की इंटरफेसमध्ये फंक्शनला कोड नसतो, फक्त डिक्लेरेशन असतात आणि इंटरफेसचे ऑब्जेक्ट बनत नाहीत. इंटरफेस कॅनॉट हॅव ऑब्जेक्ट. पण जसं क्लासला रेफरन्स क्रिएट करतो, तसे इंटरफेसचे पण रेफरन्सेस क्रिएट करतात. आय रिपीट, क्लासला आपण काय करतो? एक रेफरन्स क्रिएट करतो. आपण तो ऑब्जेक्ट न्यू वापरून क्रिएट करतो. बरोबर की नाही? तसंच इंटरफेस ऑब्जेक्ट नाही क्रिएट होत, पण इंटरफेसचा रेफरन्स क्रिएट होऊ शकतो. मग तो जो इंटरफेसचा आहे, तो रेफरन्स कोणाला रेफर करेल? तर अशा क्लासच्या ऑब्जेक्टला जो क्लास तो इंटरफेस इम्प्लिमेंट करतोय. आय रिपीट, इंटरफेस कॅन हॅव रेफरन्सेस and they can refer to objects of a class which implement that interface. जब तक मी परत रिपीट करणार आहे, डोंट वरी. ओके. दुसरी गोष्ट, आता इंटरफेस मधला जो डेटा आहे, हा डेटा काय ऑब्जेक्ट मध्ये जाणार नाहीये, कारण इंटरफेसचा ऑब्जेक्टच नाहीये. मग या डेटाचं काय करायचं? तर बेसिकली हा जो डेटा असतो ना इंटरफेस मधला, हा एकतर पब्लिक आहे. ठीक आहे? त्यानंतर त्याच्या ऑब्जेक्ट बनणार नाहीयेत. तर याच्या मल्टिपल कॉपीज क्रिएट होऊ शकत नाहीत. मग मल्टिपल कॉपी स्टॉप कशा करायच्या? हाऊ डू वी हॅव सिंगल कॉपी? बाय मेकिंग इट स्टॅटिक. त्यामुळे इंटरफेस मधला डेटा जो असतो तो स्टॅटिक असतो. स्टॅटिक असल्याने काय होतं? त्याची एकच कॉपी क्रिएट होते. तिसरी गोष्ट, हा जो डेटा असतो, आपण जी काही व्हॅल्यू स्टोअर करू, ती व्हॅल्यू ही चेंज तुम्ही कशी करणार? कारण हा जो डेटा आहे चेंज करायला फंक्शनला कोडच नाहीये. तर ती चेंज नाही करतायत. म्हणजेच हा जो इंटरफेस मधला डेटा आहे, हा डेटा कॉन्स्टंट असतो. मग ज्यामध्ये आपण कॉन्स्टंट डिक्लेअर कसे करतो? डू यू रिमेंबर? प्लीज टेल मी इन चॅट बॉक्स, हाऊ डू वी मेक डेटा कॉन्स्टंट इन जावा? व्हॉट वी यूज? करेक्ट. आदिती, मैत्री, शिफा, यू ऑल आर करेक्ट. एवढा वेळ लागलाच नाही पाहिजे. यू ऑल आर फायनल इयर स्टुडंट्स, कम ऑन. हिंट, इट्स अ फायनल. फायनल नावाचा ज्यामध्ये कीवर्ड आहे तो वापरला की तुमचा डेटा जो असतो तो कॉन्स्टंट होतो. क्लिअर? आता काय काय तुम्हाला सांगितलं तर मी, इंटरफेस मधला जो डेटा आहे तो पब्लिक आहे. इंटरफेस मध्ये जे काय आहे सगळं स्टँडर्डायझेशन साठी असतं, पब्लिक असतं. पॉईंट नंबर 1. नंबर 2, याच्या मल्टिपल कॉपीज क्रिएट होता कामा नयेत, म्हणून डेटा तो काय असतो? स्टॅटिक असतो. आणि बाय डिफॉल्ट असतं, लिहावं लागत नाही. हे सगळं असं असतं. तुम्हाला चेंज काही करता येत नाही त्यामध्ये. यू डोंट हॅव टू राईट पब्लिक कीवर्ड, यू डोंट हॅव टू राईट फायनल, यू डोंट हॅव टू राईट स्टॅटिक. एक्सप्लिसिटली लिहावं लागत नाही. हे इनबिल्टच असं असतं. तो त्याच्या प्रॉपर्टीज फक्त मी एक्सप्लेन करतोय की इंटरफेस मधला डेटा कायम पब्लिक असतो, तो फायनल असतो, त्यातली व्हॅल्यू चेंज करता येत नाही आणि तो स्टॅटिक असतो. फक्त असं का केलंय हे मला त्याचं कारण दिलं. आणि फंक्शन्स बद्दल काय? तर तुम्हाला काय आठवतंय
की आपण जे आतापर्यंत जे काय शिकलो त्याच्यामध्ये की ज्याला डेफिनेशन नसते, व्हॉट इट इज कॉल्ड ॲज, हाऊ मेनी ऑफ यू रिमेंबर फंक्शन्स विदाउट कोड, विदाउट in chat box what do you remember. I just wanted one word. Shifa, fantastic. जिज्ञासा छान. Abstract. Please revise core Java. तर abstract नावाचा ज्यामध्ये कीवर्ड आहे की जो वापरतो आपण कशासाठी, ज्या मेथडला, ज्या फंक्शनला कोड नाहीये, डेफिनेशन नाहीये, त्याला आपण abstract म्हणतो, हो की नाही? आणि तुम्हाला मी आता सांगितलं इतका वेळ की इंटरफेसमध्ये आपण जी फंक्शन्स लिहितो, या फंक्शन्सला कोड नसतो. दे आर ओनली डिक्लेरेशन्स, which means these functions are abstract आणि ऑब्व्हियसली दे आर पब्लिक. इंटरफेसमध्ये जे काही आहे ते सगळं पब्लिकच आहे. डेटा असेल, कोड असेल, फंक्शन असतील, ते पब्लिकच असतात. त्याला ऑप्शन नाही. यू कांट मेक देम प्रायव्हेट. आणि फंक्शनला कोड नसतो, लिहू शकत नाही, त्यामुळे तो ॲब्स्ट्रॅक्ट असतात बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट म्हणजे असंच असतं, त्याला ऑप्शन नाही दुसरा काहीच. लक्षात राहील. आता याच्यावरनं मी किती 1 मार्क क्वेश्चन तयार करू शकतो? फक्त एका डायग्राम मधनं या. हे डायग्राम खूप महत्वाची बरं का. अँड दिस डायग्राम विल नॉट फाइंड इन द नोट्स, नॉट इन एनी बुक्स, नायदर ऑन द इंटरनेट. इट्स माय सिग्नेचर डायग्राम. या एका डायग्राम मधून मी इतके मल्टी एमसीक्यूज तयार करू शकतो 1 मार्क क्वेश्चन्स. I can just ask a simple question. Interface data is always, and I can give you options: public, private, protected, default. Interface data is always. I can give you final, abstract, protected. असे मला वेगळे ऑप्शन देऊ शकतो. Same thing with the functions. I can ask you true or false question. Interface functions are always static. True or false? False. Interface functions are always abstract. True or false? True. N number of questions I can generate. आता तुम्ही जर बघाल तर इंटरफेस मधला डेटा हा कायम पब्लिक, फाईल आणि स्टॅटिक असतो. फंक्शन ही पब्लिक आणि ॲब्स्ट्रॅक्ट असतात. जर तुम्ही जेव्हा क्लास लिहाल, त्या क्लासला काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत. क्लासमध्ये तुम्ही जे काही फंक्शन लिहिता, ती फंक्शन मात्र तुमची नेहमीची पब्लिक असू शकतात. मी ॲडिशनल फंक्शन बद्दल बोलतोय. समजतंय? सो ॲडिशनल फंक्शन्स कॅन बी पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट. इट्स ऑल अप टू यू. ओके. आता if you understand this diagram, I'll recommend you to have a screenshot of this and do not share it with the outside world. Just keep it private for us, for our class only, for understanding, and use it for revision. It's a very good diagram. Now I will give you 5 minutes. Look at this diagram. You already have a screenshot with you. Look at the diagram, take paper and pen, make 2 columns and write difference between class and interface. This is a basic thing required. तुम्हाला इंटरफेसचा पर्पज, त्याचा मीनिंग कळला पाहिजे, तर आपल्याला पुढे त्याच्यातून शिकता येईल, त्याचं प्रोग्रामिंग बघता येईल. Alright, so I'll give you 5 minutes. Write difference between class and interface. You can use that diagram for help.